वारंवार म्हणजे आता अधिवेशन असल्यामुळे तो देखील मुद्दा तितकाच येईल की रोहित पवार किंवा त्या शरद पवार गटाकडून अजित पवार यांचा अपघात की घातपात याच्यावर वारंवार चर्चा केली जाते. हा मुद्दा देखील सभागृहात येताना दिसतोय. खरं सगळ्या चौकशा सुरू आहेत, सगळ्या गोष्टी सुरू आहेत, पण याला देखील कसं काही नॅरेटिव्ह उभा केलं जाते त्याला उत्तर असणार. पहिली गोष्ट तर अशी आहे की जो काही दुर्दैवी अपघात झालेला आहे त्यामुळे सर्वच लोक शॉकमध्ये आहे. कोणाचं दुःख जास्त आहे आणि कोणाचं दुःख कमी आहे असं ते आखता येणार नाही. आणि मला असं वाटतं की त्यांच्या परिवारापेक्षा जास्त दुःख कोणाला असूही शकत नाही, पण सगळेच लोक त्यामध्ये दुःखी आहेत. आता या संदर्भात हा जो काही अपघात झालेला आहे किंवा जी घटना घडलेली आहे याची DGCAच्या माध्यमातून चौकशी चालली आहे. DG सेफ्टी स्वतः ती चौकशी करतायत. आपण CID चौकशी सुरू केली होती, मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं आम्हाला ही विनंती आली की याची CBI चौकशी झाली पाहिजे. तर शेवटी आपल्याला सगळं सत्य कळलंच पाहिजे. तात्काळ मी केंद्र सरकारला पत्र लिहिलंय. मी स्वतः माननीय गृहमंत्र्यांशी बोललोय आणि त्याची आपण जी काही CBI चौकशी आहे ती देखील आपण करणार आहोत. आता आपण जर बघितलं तर जवळपास 2 प्रेस नोट या DGCAने किंवा DG सेफ्टीने त्या ठिकाणी दिलेले आहेत. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलंय की 13 निर्धारित मानकांवर ही त्यांची चौकशी जी आहे ती चौकशी सुरू आहे. डिजिटल फ्लाईट रेकॉर्डर जो आहे त्याचा डेटा त्यांनी पूर्णपणे डाउनलोड केलेला आहे. व्हॉइस रेकॉर्डर जो आहे त्याच्या संदर्भातही त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे. त्यामुळे डेटा उपलब्ध होणार नाही अशी कुठलीच आता परिस्थिती त्या ठिकाणी नाही. त्या संदर्भात जी काही शेवटी ही विमानं परदेशात बनतात त्यामुळे तिथल्याही हा जो काही व्हॉइस रेकॉर्डर आहे त्याचा डेटा रिट्रीव्ह करण्याकरता त्यांची मदत ही त्या ठिकाणी घेतली जाते. आणि मलबा असेल, परिचालन किंवा मेंटेनन्स रेकॉर्ड असतील, या सगळ्यांची चौकशी चाललेली आहे. विशेषतः VSR ही जी कंपनी आहे या कंपनीचं पूर्ण ऑडिट हे DGCAने सुरू केलेलं आहे. आणि केवळ या अपघातापुरतं ते ऑडिट चाललेलं नाहीये, तर त्यांचं पूर्ण गेल्या काही वर्षाचं सगळ्या फ्लाईट्सचं ऑडिट हे त्या ठिकाणी अतिशय कडक पद्धतीनं करण्यात येत आहे. त्यांचे लॉगबुक्स असतील, तिथे FTDL जे असतं त्याचं ते योग्य प्रकारे पाहिले गेले की नाही, मेंटेनन्स योग्य प्रकारे होता की नाही, या सगळ्या गोष्टींचा त्या ठिकाणी चौकशी चाललेली आहे. त्यामुळे मला असं वाटतं की या सगळ्या चौकशीचा जो काही निकाल आहे त्याची वाट बघितली पाहिजे. अर्थात या संदर्भात कोणाच्या मनात शंकाच असू नये असं म्हणणाऱ्यांपैकी मी नाही. कोणाच्याही मनात शंका असेल तर माझं तर मत असं आहे की या संदर्भात ती शंका ही जी काही योग्य अथॉरिटी आहे त्या अथॉरिटीकडे व्यक्त केली पाहिजे. म्हणजे अगदी ज्यांच्या मनात शंका आहे त्यांनी DGCAला त्या शंकांच्या संदर्भातलं एखादं पत्र लिहावं किंवा आमच्याकडे दिलं तर आम्ही देखील ते पत्र हे DGCA पर्यंत पोस्ट करू. कारण कुठली शंका, व्हॅलिड शंका तर वेगवेगळ्या प्रकारच्या काही काढता येऊ शकतात, मी त्याच्याबद्दल म्हणत नाही. कारण शेवटी एखादी थिअरी तयार करायची तर कुठली थिअरी तयार होते, पण ज्या काही व्हॅलिड शंका आहे त्यातल्या प्रत्येक शंकेचं उत्तर मिळालंच पाहिजे. हा आमचाही आग्रह आहे, हा सुनेत्राताईंचाही आग्रह आहे आणि पवार कुटुंबाचाही आग्रह आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की ज्या काही शंका असतील त्या त्यांनी म्हणजे ज्याच्यावर समजा 13 निर्धारित जे मुद्दे आहेत त्या मुद्द्याच्या बाहेरही कोणाची शंका असेल तर त्यांनी ते DGCAला लिहिलं पाहिजे. आम्हाला दिलं तर आम्हीही आपल्या वतीनं ते DGCAकडे पाठवू की याही शंकांच्या संदर्भात आपण उत्तर दिलं पाहिजे किंवा जो काही तुम्ही त्याच्यात चौकशी करताय त्या चौकशीत काय आढळत आहे हे त्या ठिकाणी सांगितलं पाहिजे. म्हणून मला असं वाटतं की कोणी चौकशीची मागणी करणं चुकीचं नाही. चौकशी झाली पाहिजे, चौकशी होतेच आहे. केंद्र सरकारला आणि सिव्हिल एव्हिएशन डिपार्टमेंटला या चौकशीमध्ये लपवण्यासारखं काही आहे असं मला वाटत नाही. किंबहुना आम्ही सगळे रोज फ्लाय करतो, केंद्रातले मंत्री करतात, पंतप्रधान करतात, आम्ही सगळे करतो. त्यामुळे यातनं जे काही बाहेर येईल ते आमच्या सगळ्यांच्याही जीविताच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाचं ठरणार आहे. जर त्याच्यातले काही लॅप्सेस असतील तर ते पुढे होऊ नये या दृष्टीनं ते देखील महत्वाचं ठरणार आहे. आता ही जी VSR कंपनी आहे याच्यामध्ये जवळपास देशभरातले सगळे नेते याच्यामध्ये फ्लाय करतात. आता हे जे